जाहीर केले जाईल। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। निलेश लंके यांच्या संदर्भात बातमी आहे। निलेश लंके राजपात जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलेलं आहे। निलेश लंके हे राजपात जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण त्यांनी त्या संदर्भातलं सूचक वक्तव्य केलेलं आहे। राजकारणात काहीही होऊ शकतं, त्यामुळे आता ते राजपात जातील का असा प्रश्न उपस्थित होतोय। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलेली आहे त्या अनुषंगाने आता उमेदवारीबाबत पेच निर्माण होताना दिसतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल, या संदर्भात काय अधिक माहिती? निलेश लंके राजपात जाणार का? नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर निलेश लंके यांची एक सूचक वक्तव्य केलेलं पाहायला मिळतंय की राजकारणात काही होऊ शकतं अशा प्रकारचं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जे आहे ते एकंदरीतच निलेश लंके यांच्या प्रवेशाची तयारी देखील सुरू झाल्याचं म्हटलं जातंय। मात्र आता निलेश लंके यांचं काय पाऊल असणार आहे, कारण कालच भाजपने दुसरी यादी जी आहे ती आपली जाहीर केली आणि या दुसऱ्या यादीमध्ये सुजय विखे पाटील यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे आणि निलेश लंके यांना देखील त्याच मतदारसंघातून उमेदवारी हवं असल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता निलेश लंके हे आपलं वेगळं पाऊल उचलतायत का किंवा शरद पवारांकडे पुन्हा जात आहेत का? कारण इथे महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित होतो, जर ते राजपात गेले तर राजपात त्यांना उमेदवारी देईल का? राजपात गेले तर उमेदवारी तर त्यांना मिळू शकतेच, मात्र परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। जे आमच्यातून गेलेले आहेत त्यांच्यासाठी कायमचे दरवाजे बंद झालेले असल्याचं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं गेलेलं होतं। त्यामुळे आता निलेश लंके यांना पुन्हा राजपात घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आगामी काळामध्ये निलेश लंके काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ते राजपात जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण त्यांनी त्या संदर्भात तसं सूचक वक्तव्य देखील केलंय। मात्र राजपात त्यांना आपल्यात घेणार का आणि त्यांना उमेदवारी देणार का हे येत्या काळात चित्र अधिक स्पष्ट होईल।